नमस्कार, मी शक्ती, फिटनेस एक्सपर्ट ऑफ गुडवेज फिटनेस। आज आपण करणार आहोत मूलबंध। मूलबंध मी तुम्हाला सांगते। मूलबंध मध्ये तुमचा जो पेल्विक एरिया आहे त्याला वरच्या बाजूस खेचावे लागते, आत खेचावे लागते। हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण सांगू शकते। सगळ्यात आधी तुम्हाला करायचे काय आहे, एक तर मॅट घ्यायची आहे आणि तुम्हाला सुखासनात बसायचे आहे किंवा नेहमीप्रमाणे अर्ध पद्मासनात किंवा तुम्ही पद्मासनात बसू शकता। हे आसन बनवल्यानंतर तुम्हाला कंबर आणि मान सरळ ठेवायची आहे। आपला पेल्विक एरिया म्हणजेच शरीरातील खालचा भाग, मूलबंध खालच्या एरियात होतो। आता त्याला वरच्या बाजूस खेचायचे आहे। आधी श्वास आत घेऊ, आता पूर्णपणे बाहेर सोडत आपल्या पेल्विक एरियाला वरच्या बाजूस आत ओढायचे आहे। तुमचे स्टमक रिलॅक्स असेल, मन रिलॅक्स असेल, फक्त खालून वरच्या बाजूस खेचायचे आहे आणि पूर्ण लक्ष पेल्विक एरियाकडे ठेवायचे आहे। डोळे बंद, जास्त जोर लावायचा नाहीये। जितके होत असेल तितकेच आतल्या बाजूस खेचा आणि जेव्हा परत याल तेव्हा हळू श्वास घेत रिलॅक्स व्हायचे आहे। यात लक्ष द्यायचे आहे। हात सरळ राहतील अशा प्रकारे, एल्बो आत नाही जाऊ द्यायचा। तुम्हाला इथेही तुम्ही सरळच असाल, हलकेच समोर झुकायचे आहे आणि मग श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर सोडत या बंधाला करायचे आहे। तर चला जाणून घेऊयात याचे काय काय लाभ आणि सावधानी आहेत ते। हे बंध आपले रूट्स चक्र म्हणजेच मूलाधार चक्राला ऍक्टिव्हेट करते। या बंधामुळे पूर्ण शरीरात ऊर्जा येते, शरीरास मजबूती मिळते, रक्ताची कमी पूर्ण करते म्हणजेच तुमच्या ॲनिमियाला हे ठीक करते। डायजेशन प्रॉब्लेम आहे तर डायजेशनलाही हे ठीक करते। भूक लागत नसेल तर चांगली भूक लागण्यास सुरू होते। युरिन जर वारंवार येत असेल तर हा प्रॉब्लेम या बंधामुळे कमी होईल। बॉडीमध्ये जो हेवीनेस फील होतो तो संपतो आणि लेझीनेस पण दूर होतो। झोप येत नसेल तर तुम्हाला शांत झोप देखील लागेल। पाईल्सचा प्रॉब्लेम आहे तर ते देखील ठीक करते। महिलांमध्ये पिरियड्सचा प्रॉब्लेम होतो, पीसीओडीचा त्रास असतो, तो या बंधामुळे पूर्णपणे ठीक होतो। वीर्यासंबंधी प्रॉब्लेम्स पण ठीक होतात आणि ज्या लोकांना हर्नियाचा प्रॉब्लेम आहे त्यांकरता ही मुद्रा, हे बंध चांगले आहे। याची सावधानी काय काय आहेत, हे करण्याचा बेस्ट टाइम अर्ली मॉर्निंग आहे आणि तुम्ही मध्ये करत असाल तर 6 तासांचा गॅप नक्की ठेवा। तुम्ही जेवढा श्वास धरून ठेवू शकता तेवढाच ठेवा। जास्त बाहेर तुम्ही करत असाल तर तुम्ही 5 सेकंद करताय तर ठीक आहे, जेवढे करू शकताय तेवढेच करा आणि हे बंध तुम्हाला खाली पोटच करायचे आहे, हे लक्षात ठेवा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्ही हा व्हिडिओ परत बघा। पुन्हा लवकरच भेटूयात। तोपर्यंत नमस्कार।